नमस्कार. आज आपण बनवणार आहे झणझणीत मिसळ. मिसळ कोल्हापुरी असो या पुणेरी असो, मिसळ तर सगळ्यांनाच आवडते. मी ही घरीच मटकी भिजवून ह्याला मोड आणलेले आहेत. गरम पाण्यामध्ये मीठ, हळद आणि स्वच्छ करून मटकी शिजवून घ्यायची आहे. इथं मी 10 मिनटं मटकी शिजवून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता मटकी चांगली शिजलेली आहे. आता इथं खोबरं आपल्याला छान चॉकलेटी होईस्तोपर्यंत भाजून घ्यायचं आहे. मी इथं 2 ते 3 कांदे वापरलेले आहेत. ते पण छान गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे. याच्यामध्ये मेन म्हणजे ना खडे मसाले. खडे मसाले एकदम भारी भाजून घ्यायचे आहेत. इथं मी खसखस, मिरे, दालचिनी, लवंग, मोठी विलायची आणि बारीक विलायची एक टाकलेली आहे. त्याच मसाल्यासोबत लसूण, आलं आणि कढीपत्ता लगेचच थोडासा भाजून घ्यायचा आहे. आता हा मसाला एकदम छानपैकी थंड झाला ना, की मिक्सरला मस्तपैकी सगळा मिक्स करून आपण जाडसर बारीक करायचा आहे. जास्ती पण बारीक करायचा नाहीये. आता मिसळ पाव म्हणले की ज्याला भूक नाहीये ना, त्याला पण भूक लागते. त्याच्यामुळे इथं मी मोठं पातेलं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये तेल आणि 2 तेजपत्ता आणि बारीक कट केलेला कांदा आणि टोमॅटो टाकलेला आहे. टोमॅटो छानपैकी मेल्ट होऊन दिलं ना, की मग ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. मसाल्यामध्ये लाल तिखट, हळद, धना पावडर आणि गरम मसाला वापरलेला आहे. मसाल्यामध्ये थोडंसं कमी जास्ती करू शकता आणि आपण बारीक केलेला मसाला छान परतून त्यामध्ये मीठ टाकून तेल येऊस्तोपर्यंत परतून घ्यायचं आहे. लगेचच आपण शिजवलेली मटकी ना पाण्यासोबत टाकायची आणि मी थोडीशी मटकी त्यामधली काढून ठेवलेली आहे. तुम्हाला पुढं दाखवते. आता मी ह्याच्यामध्ये ना 1 तांब्या आणि 1 ग्लासभर पाणी टाकलेलं आहे. कारण का मिसळ ही जास्ती घट्ट पण नसते आणि पातळ पण नसते, मीडियम असते. मिसळची भाजी छान उकळून द्यायची आणि मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आपल्याला. पिवळी मटकी ठेवली होती ना, ती इथं मी वापरलेली आहे. तुम्ही थोडीशी ती फ्राय केली ना तरी पण चालेल. थोडंसं फरसाण टाकलेलं आहे आणि आपली मिसळची भाजी याच्यावर टाकायची आहे. मग त्याच्यानंतर त्यावर आपण फरसाण टाकायचं आहे आणि पिवळी मटकी परत टाकायची आहे. कांदा टाकायचा आहे. तुम्हाला जर टोमॅटो आवडत असलं तर तुम्ही टोमॅटो पण टाकू शकता आणि हिरवीगार कोथिंबीर टाकू शकता. ही तयार झालेली आहे आपली परफेक्ट मिसळपाव थाळी. तुम्हाला आवडली असली तर नक्की शेअर करा.